नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the theorem on the parallelogram. The opposite sides and opposite angles of a parallelogram are congruent. And then also you have studied about the diagonals of the parallelogram are bisect to each other. That means you have studied about the theorem of the parallelogram which is related to the opposite side, opposite angles and the diagonals. पाहिलेत आपण हे दोन्ही थेरम. पहिला थेरम सांगितला की अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट आणि सेकंड थेरम सांगितला होता की डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर अँड ऑन द बेसिस ऑफ दिस थेरम वी विल डिस्कस अबाउट दी सम एक्झाम्पल्स ऑन इट. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक्सरसाइज 5.1 मधलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये की हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला पॅरलोग्रामचे जे काही दोन थेरम आपण अभ्यासलेले आहेत त्या बेसवर आहेत. ही पूर्ण एक्सरसाइज काय दिली की डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम WXYZ इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉईंट O. इफ अँगल XYZ इज इक्वल टू 135 डिग्री then what is the measure of angle XWZ and the YZW? If length of OY is equal to 5 centimeter, then length of WI is equal to how many? The first we write the given information. With the help of the given information, you can draw the diagram or parallelogram जो असेल तो. Diagonals of a parallelogram WXYZ intersect to each other at point O. म्हणून आपल्याला याच्यामध्ये आता डायगोनल सुरुवातीला काढावे लागतील. डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम पहिला डायगोनल आपण काढणार XW आणि सेकंड डायगोनल इज द XZ आणि सेकंड इज द WY. बोथ ऑफ देम आर इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉईंट O. Diagonals of a parallelogram WXYZ intersect to each other at point O. Again, if angle XYZ is equal to 135 degree, angle XYZ आपल्याला हा अँगल दिलेला आहे XYZ is equal to 135 degree. Then what is the measure of the angle XWZ? YZW. If length of OY is equal to 5 centimeter, OY ची आपल्याला लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि मग व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला WY ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट वी डिटरमाइन द अँगल XWZ. वी नो दॅट आपल्याला फाइंड करायचं आहे XWZ आणि मेजरमेंट दिलेलं आहे XYZचं. मग फर्स्ट वी राईट द क्वाड्रिलॅटरल WXYZ इज ए पॅरलोग्राम आणि मग पॅरलोग्राम जर दिलेला असेल तर यू हॅव स्टडी अबाउट द सम थेरम विच इज रिलेटेड टू द साइड देन अपोजिट साइड्स अपोजिट अँगल्स अँड द डायगोनल. मग पहिलं आपल्याला फाइंड व्हॅल्यू जे करायची आहे ना XWZ म्हणजे या अँगलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग क्वाड्रिलॅटरल WXYZ is a parallelogram and you have studied that the opposite angles of a parallelogram are congruent. But first we consider the angle XWZ and angle XYZ are the opposite angles of a parallelogram. Therefore you can say that आपलं व्हॅल्यू फाइंड करायची XWZ is equal to which angle? Angle XYZ. What is the reason? By the theorem. Which theorem? Opposite angles of a parallelogram are congruent. पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात and therefore you can say that angle XWZ is equal to the measurement of angle XYZ is equal to 135 degree. आणि म्हणून आपल्याला इथं लिहिता येईल 135 डिग्री अँड फर्स्ट वी डिटरमाइन द अँगल XWZ. हे आपण फाइंड केलं. सेकंड फाइंड काय करायचं आहे की अँगल YZW याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग याच्यामध्ये इंटेरियर अँगल्स आपण तीही प्रॉपर्टीचा एक स्टडी केलेला आहे की इंटेरियर अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. मग ह्या दोन अँगल्स आपण विचार करणार की अँगल XYZ प्लस अँगल आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो YZW
इज इक्वल टू 180 डिग्री. कशावर आणलं की साईड हा क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू इज ए पॅरलोग्राम. देअरफॉर देअर अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर अँड अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर असेल तर झेड वाय इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ द साइड एक्स वाय अँड साइड वाय झेड बोथ ऑफ देम आर पॅरलल टू इच अदर. मग याचं रिझन काय लिहिता येईल? इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय दी इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय दी ट्रान्सव्हर्सल विथ ट्रान्सव्हर्सल ही झेड वाय ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल आपलं. ट्रान्सव्हर्सल झेड वाय इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल झेड वाय किंवा इंटेरियर अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी फॉर्म बाय दी ट्रान्सव्हर्सल झेड वाय किंवा याचं दुसरंही रिझन लिहू शकता इंटेरियर अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. तर मी इंटेरियर अँगल हा शब्द लिहिला होता फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल, तर आपल्याला इथं इंटेरियर अँगलच्या ऐवजी ॲडजेसंट अँगलही आपण लिहू शकतो की ॲडजेसंट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. हे सप्लिमेंटरी आहेत आणि म्हणून याचं मेजरमेंट 180 आहे. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. दिस इज इक्वल टू 135 डिग्री प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री and therefore you can say that angle YZW is equal to 180 degree minus 135 degree and therefore angle YZW is equal to 45 degree. म्हणजे ही पण आपण व्हॅल्यू फाइंड करू शकलो. देन यू कॅन डिटरमाइन द इफ लेंथ ऑफ OY इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. OY ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर. पण वी नो दॅट द थेरम ऑफ दी पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द डायगोनल्स. काय दिलेलं आहे? डायगोनल्स ऑफ दी पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजे याची प्रॉपर्टी आहे की हे दोन्ही डायगोनल एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणून मी इथं लिहू शकतो आपल्याला जे पाहिजे ते की OY इज इक्वल टू लेंथ ऑफ OY इज इक्वल टू लेंथ ऑफ WO इज इक्वल टू हाफ ऑफ WY और YW. म्हणजे हे दोन्हीही डायगोनल एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात ॲट पॉईंट O. देअरफॉर पुट अप द व्हॅल्यू लेंथ ऑफ OI इज इक्वल टू 5 इज इक्वल टू हाफ ऑफ WY and therefore you can say that 5 into 2 is equal to WY and therefore length of WY is equal to 10 centimeter and here is the proof. आणि हे पहिले एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे जे थेरम दिलेले आहेत त्या थेरमच्या बेसवर पुढची एक्सरसाइज दिलेली असते. म्हणून आपल्याला ती एक्सरसाइज करण्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेट करण्याच्या अगोदर त्याच्या अगोदरचे थेरम माहीत असणं आवश्यक आहे. थेरमचं टू गिव्हन आणि टू प्रूव्ह माहीत असणं आवश्यक आहे आणि टू प्रूव्हचा बेस घेऊन आपल्याला हे प्रूव्ह करावं लागतं. The second example is that in a parallelogram ABCD, if angle A is equal to 3x plus 12 degree and angle B is equal to 2x minus 32 degree, then find the value of x and then find the measures of angle C and D. That means this example is based on the opposite sides of the parallelogram are congruent and adjacent sides of the parallelogram are supplementary. या बेसवर आपल्याला घ्यावा लागेल. मग सुरुवातीला फर्स्ट वी ड्रॉ द पॅरलोग्राम. इन पॅरलोग्राम ABCD मी हा पॅरलोग्राम ABCD काढणार. सपोज दिस इज द पॅरलोग्राम ABCD. The first is the angle A is equal to 3x plus 12 degree. Then angle B is equal to 2x minus 32 degree. Find the value of x and find the measures of the angle C and D. याचं सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपल्याला जे दिलेले आहे ते लिहायचं की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. जर असं असेल and in the given information angle A is equal to 3x plus 12 degree
and angle B is equal to 2x minus 32 degree. मग नेमकं काय फाइंड करायचं आपल्याला याच्यामध्ये की ए आणि बी हे दोन्ही अँगल काय आहेत, ॲडजेसंट अँगल आहेत आणि ॲडजेसंट अँगल ऑफ दी पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. कारण लाईन ए डी आणि लाईन ए डी आणि लाईन बी सी आर पॅरलल टू इच अदर आणि ट्रान्सव्हर्सल जर ए बी घेतली तर दीज टू इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. बट इंटेरियर अँगल्स आर दी ॲडजेसंट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आणि ॲडजेसंट अँगल ऑफ ए पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. ही एक प्रॉपर्टी आहे, त्यानुसार आपल्याला सॉल्व करता येईल. इथं मी लिहू शकतो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. व्हॉट इज दिस रिजन? ॲडजेसंट angles of a parallelogram are supplementary by the property of the parallelogram. And then we put up the values of angle A and angle B. The value of angle A is 3x plus 12. In second bracket, the value of B is angle B is 2x minus 32 degree and this is equal to 180 degree. When we solve this, 3x plus 12 plus 2x minus 32 is equal to 180 degree. Then take the addition of 3x and 2x, it will get 5x. 12 plus minus 32 is minus 20 is equal to 180. Therefore, 5x is equal to 180 plus 20. And therefore 5x is equal to 200 and therefore x is equal to 200 divided by 5 and therefore x is equal to 40. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 40 आलेली आहे. युनिट नाही लिहिलं तरी चालेल. देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द अँगल. फर्स्ट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द अँगल ए अँड अँगल बी. मग द व्हॅल्यू ऑफ अँगल ए इज इक्वल टू 3x plus 12. Put up the value of x. A is equal to 3 into 40 plus 12 and therefore angle A is equal to 3 4 120 plus 12 and therefore angle A is equal to 132 degree. A ची व्हॅल्यू आलेली आहे 132 degree. Give the imagine equation number 1. Angle B is equal to, put up the value of the x, 2x minus 32. Therefore, angle B is equal to 2 into 40 minus 32 and therefore angle B is equal to 80 minus 32 and therefore angle B is equal to 80 minus 32 is 48 degree. हे झालं त्याचं ॲन्सर. पण आपल्याला परत हे एक माहीत आहे की अँगल ए इज इक्वल टू अँगल सी किंवा अँगल सी इज इक्वल टू अँगल ए. अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट यानुसार. आणि मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण लिहू शकतो therefore angle C is equal to the value of the angle A is equal to 132 degree. This is the first. Second, angle D is also equal to the angle B. याचं रिझन सुद्धा काय लिहिणार तुम्ही? Opposite angles of a parallelogram are congruent. Therefore you can say that angle D is equal to the value of the angle B is equal to 48. Therefore the value of the angle D is also be 48 degree. The third example is that perimeter of a parallelogram is 150 centimeter. One of its side is greater than the other side by 25 centimeter and find the length of all sides. First we draw a parallelogram ABCD. Let that parallelogram is considered as a ABCD. A, B, C and D.
वन ऑफ इट साइड इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25 सेंटीमीटर. मग यापैकी ए बीची लेंथ जर बी सीपेक्षा जास्त असेल, लेट वी कन्सिडर दॅट द लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू एक्स अँड अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणून ही जर एक्स असेल तर ही एक्स असेल. बट इन कंडिशन वन ऑफ इट साइड इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय द 25 सेंटीमीटर. मग अदर साइड इज कन्सिडर ॲज ए बी. द लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू एक्स प्लस 25 आणि याची सुद्धा लेंथ काय येईल एक्स प्लस 25 बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग मी लिहिणार याच्यामध्ये सोल्युशनमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, फाइंड काय करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. मग पेरीमीटर दिलेले आहे आपल्याला. पेरीमीटर ऑफ द एनी क्लोज्ड फिगर इज नथिंग बट द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ दॅट फिगर. मग फर्स्ट वी कन्सिडर सोल्युशनमध्ये आपण लिहिणार की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलोग्राम. मग पेरीमीटर मीन्स व्हॉट, सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटर पॅरलोग्राम. देअरफॉर ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ए डी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी plus AD is equal to 150 centimeter. This is the given information. Then we put up the values of all these sides. Again we know that opposite sides of the parallelogram are equal. Which are the opposite sides of the parallelogram? First we put up the values of AB. Let AB किंवा BC घेऊया आपण सुरुवातीला. BC is equal to DC is equal to X and AB is equal to DC is equal to X plus 25. Then we put up the value of these in that equation किंवा in equation number 1 म्हणूया आपण. Put up the values. What is the value of AB? The value of the AB is X plus BC. इथं ए बीची व्हॅल्यू आपण घेतली, ए बी इज इक्वल टू एक्स प्लस 25, बी सी इज इक्वल टू एक्स, देन सी डी इज इक्वल टू एक्स प्लस 25 अँड देन ए डी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 150. देन टेक द सम ऑफ दिस एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. हाउ मेनी टाइम्स एक्स? 4 times x. 4x plus 25 plus 25 is 50 is equal to 150 and therefore 4x is equal to 150 minus 50 and therefore you can say that 4x is equal to 100. Therefore x is equal to 100 divided by 4 and therefore x is equal to 25. x ची व्हॅल्यू 25 आली. मग जर आपल्याला x ची व्हॅल्यू 25 आली तर इझिली यू कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द ए बी अँड डी सी. मग देअरफॉर यू कॅन से दॅट बी सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू आपण एक्स घेतलेलं होतं म्हणून बी सी इज इक्वल टू ए डीची लेंथ आलेली आहे 25 सेंटीमीटर. दिस इज द फर्स्ट. सेकंड, ए बी इज इक्वल टू x plus 25 but the value of the x, put up the value of x, AB is equal to 25 plus 25 and therefore AB is equal to 50. Therefore you can say that the CD is also be equal to 50 because opposite sides of the parallelogram are equal or congruent. This is the third example. The next example is that fourth example. If the ratio of the measures of two adjacent angles of a parallelogram is 1:2, find the measures of all angles of the parallelogram. आपल्याला रिलेशन बिटवीन द किंवा रेशिओ ऑफ द अँगल E अँड अँगल B दिलेला आहे 1:2. लेट कन्सिडर करणार आपण. मग सुरुवातीला काय लिहिणार की दिलेलं काय आहे पॅरलोग्राम. सोल्युशनमध्ये आपण काय लिहिणार की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. जर क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम असेल तर अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट अँड ॲडजेसंट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. हे आपल्याला अगोदर दोन
थेरम माहीत असणं आवश्यक आहे. मग मी क्वाड्रिलॅटरल ABCD जे पॅरलोग्राम जर लिहिलं असेल अँड अगेन लेट आपण असं लिहू शकतो की अँगल A इज टू अँगल B इज इक्वल टू 1:2 दिलेला आहे आपल्याला. म्हणजे रिलेशन बिटवीन हा अँगल A आणि अँगल B मधला रेशो दिलेला आहे अँगलमधला. मग मी याच्यामध्ये रेशोमधलं जे काय कॉमन मल्टिपल अँगल A आणि अँगल B मध्ये मी माझ्या मनाने काही घेणार. लेट द कॉमन मल्टिपल बिटवीन अँगल A अँड अँगल B इज x. या दोन्हीमधलं कॉमन मल्टिपल मी x घेतलेला आहे. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल A इज इक्वल टू x अँड अँगल B इज इक्वल टू 2x हे लिहिणार त्याच्यामध्ये. बट वी नो दॅट अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन लिहिणार आम्ही ॲडजेसंट angles of a parallelogram are supplementary. हे काय आहेत? सप्लिमेंटरी आहेत. ॲडजेसंट अँगल ऑफ ए पॅरलोग्राम. देन वी पुट अप द व्हॅल्यू ऑफ अँगल A इज x अँड अँगल B इज ट्वाइस x मीन्स x प्लस ट्वाइस x इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore take the addition. The coefficient of x is 1. Therefore 1x plus 2x is 3x. 3x is equal to 180 degree. And therefore x is equal to 180 divided by 3 and the value of x is equal to 60 degree. इथे x value 3x is equal to 180. Therefore x is equal to 180 divided by 3 and therefore x is equal to 60 degree. Means what? Then we find the value of the angle A, angle B, angle C and angle D. Therefore you can say that angle A is equal to x. Therefore angle A is equal to 60 degree. And angle B is equal to twice x. Therefore angle B is equal to 2 multiplied by 60 and therefore angle B is equal to 120 degree. म्हणजे अँगल B ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, अँगल A ची व्हॅल्यू मिळाली. बट वी नो दॅट अँगल A इज इक्वल टू अँगल C. व्हॉट इज द रिझन? अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल इक्वल असतात अँड देअरफॉर डायरेक्टली यू कॅन से दॅट द व्हॅल्यू ऑफ द अँगल A इज 60 डिग्री. देअरफॉर 60 इज इक्वल टू अँगल C. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल C इज इक्वल टू 60 degree. And similarly you can say that angle D is equal to angle B. याचं रिझन लिहिता येईल की opposite angles of a parallelogram are congruent and therefore you can say that angle D is equal to the value of the B is 120. Therefore angle D is also be equal to 120. म्हणजे अँगल A ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 60 डिग्री, अँगल B ची व्हॅल्यू मिळालेली आहे 120 डिग्री अँड अँगल C ची व्हॅल्यू मिळालेली आहे 60 डिग्री. ऑन मेजरमेंट ऑफ दी ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इझिली यू कॅन डिटरमाइन इट. द फिफ्थ एक्झाम्पल इज दॅट डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट O. इफ AO इज इक्वल टू 5, BO इज इक्वल टू 12, AB इज इक्वल टू 13, देन शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे विच इज रिलेटेड टू द डायगोनल्स. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती डायगोनल्सशी रिलेटेड आहे आणि मग डायगोनल ऑफ दी पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर हे आपल्याला माहीत आहे. पण ज्यावेळेस आपल्याला हा पॅरलोग्राम रोम्बस दाखवायचा आहे त्यावेळेस त्या रोम्बसच्या डायगोनलचेही प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे तरच आपल्याला याचं प्रूफ देता येईल. काय प्रॉपर्टी आहे रोम्बसचे विच इज रिलेटेड टू द डायगोनल? Diagonals of the rhombus are perpendicular bisect to each other. Already bisect इथं आहे according to the diagonals of the parallelogram. मग दाखवायचं काय फक्त की हे डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत ॲट पॉईंट O. हे आपण प्रूव्ह केलं की याचं प्रूफ क्वाड्रिलॅटरल ABCD जे पॅरलोग्राम हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. सोल्युशन. इन द गिव्हन इन्फॉर्मेशन फर्स्ट वी राईट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम आणि मग इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे
AO is equal to 5, BO is equal to 12 and AB is equal to 13. इथं ॲट पॉईंट ओ मध्ये. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मला हा हा ट्रायंगल मी कन्सिडर करणार सुरुवातीला, ट्रायंगल AOB. आणि मग ट्रायंगल AOB नुसार मला काही याच्यामध्ये येते का मी पाहणार, कारण ऑलरेडी याच्यामध्ये AO इज इक्वल टू CO इज इक्वल टू हाफ ऑफ AC अँड BO इज इक्वल टू DO इज इक्वल टू हाफ ऑफ BD. ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत आहे, कारण डायगोनल्स ऑफ दी पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू ईच अदर. इथं आपण थेरम पाहिलेला आहे. डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू ईच अदर. हे बायसेक्ट करतात. याला गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1 लिहिलं तरीही चालेल. मग मी काय लिहिणार याच्यामध्ये की इन ट्रायंगल AOB विच इज द बिगर साईड, AB इज द बिगर साईड, AO अँड BO आर दी टू साईड्स. मग मी असं लिहू शकतो याच्यामध्ये की AB स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर. देअरफॉर यू कॅन से दॅट AB स्क्वेअर इज इक्वल टू 169. ही एक टर्म मला मिळालेली आहे. मग मी उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन घेऊ शकतो. AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ द AO इज 5 स्क्वेअर प्लस BO इज 12 स्क्वेअर अँड देअरफॉर यू कॅन से दॅट AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144. देअरफॉर याला मी इक्वेशन नंबर 2 नाव देतो. देअरफॉर यू कॅन से दॅट AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर इज इक्वल टू 169. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 3. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. कुठून आणलं हे? फ्रॉम इक्वेशन 2 and 3. मग जर असं असेल AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर, हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 2 and 3. देअरफॉर ट्रायंगल AOB इज ॲन राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. इथं लिहिता येईल की AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. देअरफॉर ट्रायंगल AOB इज राईट अँगल ट्रायंगल. हे कुठून आणलं? कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. यू हॅव स्टडीड इट. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमनुसार जर कोणत्याही एका साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असेल तर डायरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द राईट अँगल ट्रायंगल अँड दिस इज नथिंग बट द कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थेरम. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू आपण इथं काय दाखवू शकलो? 90 डिग्री दाखवू शकलो. दॅट मीन्स याचाच अर्थ काय होतो की डायगोनल AC अँड डायगोनल BD आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. परपेंडिक्युलर टू ईच अदर आलेले आहेत. ह्या परपेंडिक्युलर टू आहेत आणि फ्रॉम इक्वेशन 1 की AO इज इक्वल टू CO दॅट मीन्स हाफ ऑफ AC and BO is equal to DO that means half of BD. Therefore from equation 1 and जे काय लास्ट आलेलं आहे, समजा इथे इक्वेशन नंबर 4 म्हणूया मी. Therefore from equation 1 and 4 diagonals of a parallelogram are perpendicular bisect to each other. Perpendicular bisect to each other. आणि एक प्रॉपर्टी आहे कोणाची? रोम्बसची. डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू ईच अदर अँड देअरफॉर यू कॅन से दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस. हे इज द प्रूफ. एखाद्या पॅरलोग्रामचे जेव्हा डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर असतील तर तो पॅरलोग्राम हा काय असतो? रोम्बस असतो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ द
rhombus which is related to the example number 6 is that in the figure quadrilateral PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. If angle P is equal to 110 degree, then find the measures of all angles of the quadrilateral ABCR. म्हणजे आपल्याला अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल आर काढायचा आहे. पण बिफोर दिस in the given example all information which is related to the angles. मग what is the property of the parallelogram which is related to the angles and angles? It may be adjacent or it may be parallel. हे आपला दोन प्रॉपर्टी माहीत असणं आवश्यक आहे. Then we take its solution. Quadrilateral PQRS is a parallelogram. मग पॅरलोग्राम असेल तर प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू द अँगल. अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर इक्वल ऑर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल आर इज इक्वल टू अँगल पी. याचं रिझन काय लिहिणार तुम्ही? अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट हे लिहिता येईल. बट इन गिव्हन इन्फॉर्मेशन angle P is equal to 110 degree, then put up the value of, therefore angle R is equal to 110 degree. कारण इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला अँगल पी ची व्हॅल्यू दिलेली आहे. अँगल पी च्या जागी मी मांडलेली आहे 110 and this is the value of the angle R. Again we know that angle ABCR is a parallelogram. Quadrilateral ABCR is a parallelogram. But quadrilateral ABCR is a parallelogram. ABCR जर हा पॅरलोग्राम असेल, आपण या अँगलचं मेजरमेंट आत्ताच फाइंड केलेलं आहे. दिस इज इक्वल टू 110 डिग्री. अगेन वी नो दॅट अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. याचं रिझन काय आहे? अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हे आपल्याला माहीत आहे. देन पुट अप द व्हॅल्यू ऑफ अँगल आर फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 110 डिग्री. आरच्या जागी मी 110 टाकलेलं आहे. म्हणजे या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आपण याला गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर 2 म्हणूया. म्हणजे याची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. अगेन अँगल ए प्लस अँगल आर. Angle A plus angle R is equal to 180 degree. What is reason? Adjacent angles of a parallelogram are congruent. याच्यानुसार आपल्याला लिहिता येईल. Therefore, but before this you can determine the value of the angle R. Therefore, angle A plus angle, the value of the angle R is 110 degree is equal to 180 degree. Therefore, angle A is equal to 180 minus 110 degree and therefore angle A is equal to 70 degree. म्हणजे A ची व्हॅल्यू आलेली आहे 70 डिग्री. ह्या A ची व्हॅल्यू आपण काढली 70 डिग्री. याची व्हॅल्यू आलेली आहे 110. बट अगेन वी नो दॅट अँगल ए अँड अँगल सी आर दी अपोजिट अँगल्स. बट अँगल सी इज इक्वल टू अँगल ए. व्हॉट इट्स रिजन? अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर congruent. Therefore you can say that angle C is equal to, what is the value of angle A in the given information? आपला अँगल ए ची व्हॅल्यू आताच डिटरमाइन केलेली आहे. इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. आता डिटरमाइन केली की व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 70 डिग्री. मग या एच्या जागी मी लिहिली 70 डिग्री. देअरफॉर द मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 70 डिग्री. द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट इज, in the figure quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on the ray AB. ray AB increase केलेला आहे आणि त्याच्यावर पॉईंट E घेतलेला आहे such that BE is equal to AB.
and then prove that line ED bisects segment BC at point F. इथं प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की लाईन DE जी आहे किंवा लाईन ED जी आहे ती लाईन ED काय करते, बायसेक्ट द BC ॲट पॉईंट F. आपला प्रूव्ह करायचं आहे हे BF इज इक्वल टू CF आणि म्हणून प्रूव्ह दॅटमध्ये लिहिणार मी इथं की लाईन DE बायसेक्ट द साईड BC ॲट F मीन्स ऑट BF इज इक्वल टू CF. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आणि मग सोल्युशन लिहिताना काय करणार तुम्ही, सोल्युशन लिहिताना वी नो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD जे पॅरलोग्राम देअरफॉर देअर अपोजिट साईड्स आर पॅरलल बी आहेत आणि कॉन्ग्रुएंट पण आहेत. मग मी सोल्युशनमध्ये लिहिणार की क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Therefore, you can say that AB is equal to DC, opposite sides of the parallelogram. But again we know that AB is equal to BE. हे सुद्धा कुठे दिलेलं आहे आपल्याला, गिव्हनमध्ये दिलेलं आहे. जर AB is equal to DC असेल आणि AB is equal to BE आहे, therefore you can say that की DC इज इक्वल टू BE. जर AB इक्वल टू DC आहे, AB इक्वल टू BE आहे, याचा अर्थ DC इज इक्वल टू BE आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2. म्हणजे आपल्याला DC इज इक्वल टू काय लिहिता येईल, BE लिहिता येईल. याला आपण गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. मग त्याच्यानंतर लाईन किंवा साईड AB इज पॅरलल टू द साईड DC, कारण आपण वर क्वाड्रिलॅटरल ABCD असं म्हटलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD जे पॅरलोग्राम आणि पॅरलोग्रामचे अपोजिट साईड काय असतात, पॅरल असतात. दॅट मीन्स यू कॅन से दॅट ॲट द प्लेस ऑफ द AB यू कॅन टेक AE पॅरलल टू द साईड. कोणती साईड पॅरल घेता येईल की आपण ABच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, AE पण लिहू शकतो, कारण E हा पॉईंट ABवर रेज करून घेतलेला आहे. साईड AB इज पॅरलल टू साईड DC, म्हणजे ही पूर्ण AE साईडला पॅरलल आहे DC. असं जर असेल तर मी या ठिकाणी आपलं हे प्रूव्ह करायचं आहे, हे दाखवू नका याच्यामध्ये. असं जर असेल तर धिस अँगल अँड धिस अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. दॅट मीन्स विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, साईड AE अँड साईड DC आर पॅरलल टू इच अदर. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल AED इज कॉन्ग्रुएंट टू विच अँगल, AED is congruent to angle CDE. What is this reason? Alternate angles formed by the transversal DE. DE या ट्रान्सव्हर्सलने दोन पॅरलल साईडला इंटरसेक्ट केल्यामुळे तयार झालेले अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. अगेन वी नो दॅट किंवा देअरफॉर यू कॅन से दॅट ॲट द प्लेस ऑफ द AED यू कॅन टेक द BEF अँगल BEF. आपण अँगल चेंज केलेलं नाही, फक्त त्याचं नाव चेंज झालेलं आहे. अँगल तर E या पॉईंटलाच तयार झालेला आहे, पण ॲट द प्लेस ऑफ AED you can take BEF. there is no change in the angle. Angle BEF is congruent to which angle, at the place of the CDE you can take the CDF. इथं CDF and then give the imagine equation number. याला काय म्हणूया आपण, 2 इक्वेशन म्हणूया. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट दाखवली. आता मी धिस अँगल अँड धिस अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, व्हर्टिकली अपोजिट अँगल. Again you can take angle BFE is congruent to angle CFD. Give the imagine equation number 3. For this reason vertically opposite angles, हे vertically opposite angle दाखवता येतील आपल्याला. आणि मग then we show that this triangle, this is the first triangle and this is the second triangle, these two triangles consider करा आणि त्यानुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जर दाखवले तर आपल्याला रिमेनिंग पार्ट कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. मग इन ट्रायंगल विच टू ट्रायंगल्स, इन ट्रायंगल BFC
BFE and triangle CFD. ह्या BFE आणि CFD या दोन ट्रायंगलमध्ये which parts are congruent? The first we take the side BE is congruent to side DC. What is the reason? From equation 1. हे इक्वेशन 1 वरून आपल्याला प्रूव्ह करता आलेलं आहे. देन अँगल BEF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल लिहिलेला आहे आपण CDF. BEF आणि CDF हा कुठून आणला? फ्रॉम इक्वेशन 2 वरून आणला. अँड देन अँगल BFE is congruent to angle CFD हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 3 म्हणा किंवा डायरेक्टली तुम्ही इथं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असे म्हणू शकता. देअरफॉर डायरेक्टली यू कॅन से दॅट ट्रायंगल BFE is congruent to triangle CFD. What is the reason? The reason is that SAE test, साइड अँगल किंवा साइड अँगल SA टेस्टनुसार these two triangles are congruent to each other. Therefore, their remaining parts are also congruent. That means remaining part is nothing but therefore you can say that BF is congruent to the side CF. याचं रिझन लिहिता येईल आपल्याला CSCT. and therefore you can say that the segment किंवा आपल्याला रे AB such that BE is equal to AB, then prove that line ED. Therefore you can say that line ED bisects the side, which side? Bisect the side BC at point F, and hence the proof.